अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या आतले दृश्य समोर, कोरीव नक्षीकाम आणि मूर्ती पाहून रामभक्त भावुक। राम मंदिर बनलं याचा आनंद, मात्र भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय, माहिती नाही, शरद पवारांचा हल्लाबोल। अयोध्या आणि उद्धव ठाकरेंचा संबंध नाही, नितेश राणेंची टीका। तर स्वातंत्र्य लढ्यावेळी भाजप ब्रिटिशांचे हेर होते, संजय राऊतांचा पलटवार। राम मंदिरासाठी सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता, विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेंचं वक्तव्य। मंदिरासाठी 500 वर्षांचा वेळ लागणं ही शर्मेची बाब असल्याचं परखड मत। पुणे जिल्ह्यात निधीवरून भाजप आणि शिंदे गटात नाराजी, पालकमंत्री अजित पवार निधी देत नसल्याची पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार, 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। ऊर्जा मंत्री म्हणून चांगलं काम केलं तरी पक्षानं मला घरी बसवलं, आमदार खासदारांना सूचना देताना बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरुवात, 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। कोणतीही निवडणूक लढणार नाही, माधुरी दीक्षितचं माझा कट्ट्यावर एक्सक्लुझिव्ह वक्तव्य। राजकारणाची आवड नाही, माधुरीचं स्पष्टीकरण। आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। 14 जानेवारीपासून राहुल गांधींची भारत न्याय यात्रा, 14 राज्यातील 85 जिल्ह्यांमधून यात्रेचा प्रवास, मणिपूर ते मुंबई या दरम्यान यात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।